तर आपल्या दिवसाचं पहिलं डेस्टिनेशन आहे हाच तोरण जो आपल्या 50 रुपयाच्या नोटावर दिसून येतो. हे जेव्हा सूर्याचा प्रकाश जेव्हा खाली पडतो ना, त्याच्या खाली जो कपडा टाकशील ना, पांढरा, लाल, हिरवा, ते रिफ्लेक्ट लाईटीसारखं इथं फोकस मारतं ह्या मंदिरावर पूर्ण. आणि त्यानंतर सर्वात लास्टचं तिथं तुम्ही कराल हे पाय दिसत आहेत. हे अचानक पाऊस आलेला आहे तेव्हा त्या व्हायब्रेशनने त्या मंदिराला धोका निर्माण होतो. डाळ तर आपल्या दिवसाचं पहिलं डेस्टिनेशन आहे. तर दिवसाचं आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे विजय विठ्ठल मंदिर. तिकडनं आम्ही सुरुवात करतोय. त्याच्यानंतर जेवढं आम्ही संध्याकाळी सनसेटपर्यंत कव्हर करता येईल तेवढं आम्ही करणार आहे. तर आत्ता आपण पोचलो आहे विजय विठ्ठल मंदिरच्या इथं. ॲक्च्युली तुमच्या पर्सनल जे व्हेकल असतात ते मंदिराच्या 1 किलोमीटर बाहेर तुम्हाला, म्हणजे 1 किलोमीटर लांब तुम्हाला सोडलं जातं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही व्हेकल, मोठ्या हेवी व्हेकल जेव्हा तुम्ही मंदिराच्या बाजूला घेऊन जातात तेव्हा त्या व्हायब्रेशनने त्या मंदिराला धोका निर्माण होतो. त्यामुळे गव्हर्नमेंटनी तुम्हाला मंदिराच्या 1 किलोमीटर बाहेरच गाडी पार्किंग करायला सांगतात. आणि इकडे तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकतात. आणि त्यांच्या गव्हर्नमेंटच्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत जे प्रत्येकाचे 20 रुपये तिकीट घेतले जाते. हीच ती व्हेकल आहे जे आपण बोलत होतो. हम्पीमध्ये एकूण 7 बाजार होते. त्यातले 2 बाजार हे इंटरनॅशनल बाजार होते. एक हम्पी मार्केट आणि हे विजय विठ्ठल मार्केट. तर मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला एक आकृती दिसून येते जी साष्टांग नमस्कार करत आहे असं दिसतंय. आणि आपण आता पोचलो आहोत वर्ल्ड फेमस स्टोन चॅरेटचे इथे. हाच तोरण जो आपल्या 50 रुपयाच्या नोटावर दिसून येतो. असं म्हटलं जातं की जेव्हा या रथावर आक्रमण करण्यात आले तेव्हा इथले घोडे हटवण्यात आले. या रथावरती एक कळस होतं जे आपल्याला इथे बाजूला पाहायला मिळतं. दक्षिणेकडील तीरावर वसलेले हे मंदिर मूळ दक्षिण भारतीय द्रविडियन मंदिराच्या स्थापत्य शैलीचे प्रतिनिधित्व करते. विठ्ठल मंदिर राजा देवराय द्वितीयच्या कारकिर्दीत बांधले गेले आणि मंदिर विजयनगर साम्राज्याने स्वीकारलेल्या शैलीचे प्रतीक आहे. तर ज्यांनी हे रंगमंडप बांधलंय त्यांनी त्याचा टॅलेंट या शिल्पामार्फत दाखवलंय. हे तुम्हाला दिसताना एकच शिल्प दिसतंय पण ह्याच्यावर तुम्हाला 5 कार्विंग दिसतंय. जर तुम्ही इकडे असं बघाल तर एक बेडूक उडी मारताना दिसतंय वरून खाली. त्याच्यानंतर दुसरा शिल्प असा आहे, मोठा माकड छोट्या माकडला वरती घेत आहे. आणि थोडं लेफ्ट साईडला याल इथं फीडिंग करताना दिसते. इथे एक शिवलिंग दिसते आणि पाठी नाग दिसतोय. आणि त्यानंतर सर्वात लास्टचं तिथं तुम्ही कराल हे पाय दिसत आहेत. हे हनुमंतर आहे, उडताना दिसतंय. इकडे ना लेफ्टने रंगमंडप आणि 56 संगीत स्तंभ हे विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
हे मंदिर ना असं परिक्रमा करण्यासाठी आहे आणि हे रॉयल लोकांसाठी होतं म्हणजे राजा लोकांसाठी. आणि हे ना खाली इथं पाणी होतं पहिलं. आता जेव्हा सीन काय माहितीये, हे जेव्हा सूर्याचा प्रकाश जेव्हा खाली पडतो ना, त्याच्या खाली जो कपडा टाकशील ना पांढरा लाल हिरवा, ते रिफ्लेक्ट लाईटी सारखं इथं फोकस मारतं ह्या मंदिरावर पूर्ण. आता आम्ही मस्त उसाचा रस घेतलाय, थंड गार व्हायला जरा. हम्पी मधील रॉयल इन्क्लुझर हे विजयनगर साम्राज्याचे केंद्र होते. हे राजघराण्याचे निवासस्थान आणि राजदरबाराचे स्थान होते. हे एक विशाल स्नानगृह आहे जे विजयनगर साम्राज्याच्या काळात प्रचलित असलेल्या स्थापत्य कलाशास्त्राच्या उत्कृष्टतेचे उदाहरण देते. हे हम्पीमधील रॉयल इन्क्लुझरच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. महानवमी डिब्बा, ज्याला दसरा डिब्बा असेही म्हणतात, एक मोठा स्तरीय व्यासपीठ आहे जो विजयनगर साम्राज्याने बांधला होता. तो नवरात्री किंवा इतर सार्वजनिक उत्सवांसाठी एक भव्य व्यासपीठ म्हणून काम करत असे. हा व्यासपीठ त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामासाठी ओळखला जातो. सुंटेला वादळी वारा अचानक पाऊस आलेला आहे. अचानक भावानं आता आमच्या हॉटेलला कोण घ्यायचे, आमचे वांदे झालेले आहेत. भावांनो, सध्या आम्ही मी आता ठरवलंय, तुम्हाला पण एक प्रो टिप देतो. कुठेही ट्रॅव्हलला जाते पावसाच्या वेळेस, पण छत्री प्रेफर करू नका, रेनकोट घ्यावा भावांनो. हत्तींचा हा तबेला 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधण्यात आला होता. नावाप्रमाणेच विजयनगर साम्राज्यातील शाही हत्तींना ठेवण्यासाठी हा तबेला बांधण्यात आला होता.